डी-बी-टीचे पैसे तुम्हाला कोणत्या अकाउंटमध्ये मिळतात किंवा तुम्हाला ते कोणत्या अकाउंटमध्ये करून घ्यायचे आहेत यासाठी हा व्हिडिओ आहे. तर UIDAI गुगलला तुम्ही सर्च करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे लँग्वेज सिलेक्ट करून घ्यायचे. त्यानंतर या ठिकाणी माय आधार म्हणून ऑप्शन दिसून येईल तुम्हाला. माय आधारला क्लिक करायचं आहे. माय आधारला क्लिक केल्यानंतर बँक सीडिंग स्टेटस यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचं लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन करताना तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे. तर तुम्हाला एंटर आधारच्या ठिकाणी आधार नंबर, कॅप्चा कोड असं टाकून सेंड OTPला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती OTP येईल. तो OTP तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. तर आपण सेंड OTPला क्लिक केलं आहे. OTP आला आहे. तो OTP ह्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. OTP टाकून घेतल्यानंतर लॉग इनला क्लिक करायचं आहे. जेव्हा तुम्ही लॉग इन करणार तेव्हा तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येईल. त्याच्यामध्ये खूप सारे ऑप्शन आहेत. अपडेट डॉक्युमेंट, डाउनलोड आधार असे खूप ऑप्शन आहेत. तुम्ही सगळे ऑप्शन बघू शकता. ऑप्शन बघितल्यानंतर तुम्हाला समजून येईल या ठिकाणी बँक सीडिंग स्टेटस कुठे आहे हे तुम्ही शोधू शकता. पेमेंट हिस्ट्री वगैरे सगळे ऑप्शन दिसून येतील तुम्हाला. ह्या ठिकाणी बँक सीडिंग स्टेटस म्हणून ऑप्शन आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. बँक सीडिंग स्टेटसला जेव्हा तुम्ही क्लिक कराल तुम्हाला दिसून येईल तुमची बँक कोणती लिंक आहे. DBT पेमेंट म्हणजे तुमचं PM किसान किंवा नमो शेतकरी किंवा ज्यांना स्कॉलरशिप भेटत असेल त्या सगळ्यांचे पेमेंट डायरेक्ट DBT अकाउंट म्हणजे जे DBT लिंक अकाउंट असतं, जे तुमच्या आधार कार्डला बँकेत, आता आपल्या बँकेत आधार कार्ड लिंक असतो पण आपण 2-3 ठिकाणी आपल्या बँकेत अकाउंट असतात. पण आपलं DBT अकाउंट लिंक कशाला आहे हे बघण्यासाठी तुम्ही ह्या साईटचा वापर करून बघू शकता. तुम्हाला बँक दिसेल, तुमचं बँक सीडिंग स्टेटस दिसेल. इथं इनॲक्टिव्ह आहे. ॲक्टिव्ह हवं आहे तेव्हा तुम्हाला समजेल की तुमच्या बँकेमध्ये पैसे येतात ते DBTचे किंवा स्कॉलरशिपचे पैसे येतात ते तुमच्या कोणत्या बँकेमध्ये येतात. तर स्टेटस ॲक्टिव्ह असणार आहे. इथे इनॲक्टिव्ह आहे. बँकेचं नाव असणार आहे. तुम्हाला जर बँक बदलायचे, समजा तुम्हाला आता ज्या बँकेमध्ये तुमचे पैसे येतात त्या बँकेत न पाहिजे असता दुसऱ्या बँकेमध्ये करून घ्यायचे आहेत, तर त्यासाठी काय प्रोसेस आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला या ठिकाणी गुगलवरतीच तुम्ही जाऊन एक फॉर्म भेटतो, तो फॉर्म डाउनलोड करून भरून देऊ शकता. ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा 2 पद्धती आहेत, पण ऑनलाईन खूप कमी बँकेसाठी आहेत. जसं की HDFC, उदाहरणार्थ HDFC बँकेमध्ये तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तुमचं DBT अकाउंट लिंक करू शकता, NPCI DBT अकाउंट. पण बऱ्याचशा बँकेमध्ये ऑफलाईनच पद्धत आहे, ऑनलाईन नाही आहे. ऑनलाईन फक्त 2-3च बँक आहेत त्यांच्यामध्ये ऑनलाईन होतं. तर ऑनलाईन फॉर्म कसा काढून घेऊ शकता ते आपण ह्या ठिकाणी बघणार आहोत. गुगलला DBT म्हणून सर्च करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला पहिलीच साईट येईल होम पेज DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, त्याला तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. ह्या ठिकाणी डॉक्युमेंट्स म्हणून ऑप्शन दिसेल तुम्हाला. तिथे DBT पेमेंट म्हणून ऑप्शन आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. DBT पेमेंटला तुम्ही जेव्हा क्लिक करणार तेव्हा तुम्हाला या ठिकाणी अजून एक ऑप्शन दिसून येईल, सिटीजन कॉर्नर म्हणून. इथे 4 ऑप्शन आहेत. तुम्हाला सिटीजन कॉर्नरला क्लिक करायचं आहे. त्याखाली तुम्हाला लिहून येईल स्टेप बाय स्टेप गाईड फॉर गेटिंग आधार सीडिंग बाय रिसिविंग DBT, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे फॉर्म दिसून येईल. हा फॉर्म आहे, त्याच्यामध्ये 3रा पेज जो आहे तो तुम्हाला डाउनलोड करून भरून घ्यायचा आहे. जवळच्या सायबरमध्ये जाऊन तुम्ही याची प्रिंटआउट काढून घेऊ शकता. ह्या फॉर्ममध्ये तुम्हाला बँकेचं नाव, डेट, तुमचा अकाउंट नंबर, तुमचं अकाउंट नेम हे सगळ्या गोष्टी टाकून या ठिकाणी सिग्नेचर थंब लिहिलेलं आहे, तर तुमचं सिग्नेचर असेल तर सिग्नेचर, थंब असेल तर थंब इम्प्रेशन हे असं भरून द्यायचं आहे. त्याच्यानंतर खाली मोबाईल नंबर, नाव, त्याच्यानंतर तुम्हाला कशासाठी करायचं आहे तर तुमचं आय विश टू SCCD माय अकाउंट नंबर असं लिहून ते पूर्ण कॉलम भरून घ्यायचे. ते अकाउंट नंबर टाकून घ्यायचा आहे, नेम, मोबाईल नंबर, ईमेल ID आणि तुमच्या आधार कार्डची एक झेरॉक्स कॉपी तुम्हाला जवळ ठेवायची. हा फॉर्म भरून ह्या ठिकाणी सिग्नेचर करून तुम्हाला ह्याच्यासोबत एक आधार कार्डची झेरॉक्स असं तुम्हाला बँकेत नेऊन द्यायचं आहे. 5 ते 6 दिवसामध्ये बँकेमध्ये तुमचं लिंक होतं हे DBT अकाउंट आणि तुमची जी पहिल्याची बँक आहे ती चेंज होऊन तुम्हाला आत्ता ज्या बँकेमध्ये पैसे हवेत तर त्या बँकेमध्ये तुम्हाला मिळून जातात. तर हे कोणाकोणासाठी आहे, PM किसानचे हप्ते येतात, नमो शेतकरीचे हप्ते येतात, अजून कुठले गव्हर्नमेंटचे हप्ते येतात जे डायरेक्ट बँकेमध्ये आता येत नाहीत. आपण पहिले पासबुक अपलोड करायचो त्याच्यावरती तुम्हाला यायचे, पण आता DBT अकाउंटमध्ये येतात. म्हणजे तुमच्या आधार कार्डला जी बँक लिंक असणार आहे त्याच बँकेमध्ये गव्हर्नमेंट डायरेक्ट ट्रान्सफर करतं. तर ही जी माहिती आहे ती तुमच्या शेतकरी मित्रमैत्रिणींसोबत किंवा ज्यांना स्कॉलरशिप वगैरे येते तर त्या लोकांसोबत तुम्ही शेअर करू शकता.